हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल सेल्फ स्टडी 2.2. या पार्टमध्ये आपण आपण फंडामेंटल राईट्स चालू केलेले होते त्याच्यामधला हा पार्ट सेकंड आहे, ज्याच्यामध्ये आपण आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटीबद्दल डिटेल कन्सेप्ट आणि इन्फॉर्मेशन जीही आहे आपल्याकडे, जे काही एम लक्ष्मीकांतकडून आपल्याला प्रोव्हाइड केली जाते, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. सो लेट्स गो. बट पहिले जेही नवीन यूजर असेल जे पाहत आहे आपलं चॅनल, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. तर आपण यामध्ये बघणार आहे राईट टू इक्वॅलिटी. बघा, या ठिकाणी तुम्ही बघत असाल, राईट टू इक्वॅलिटी मीन्स मराठी पोरांसाठी सांगतो समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार. समानता मीन्स काय? बघा, कसल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही आहे लोकांमध्ये, भेदभाव नसलं पाहिजे. सगळी पब्लिक, सगळे लोक जे काही आहे ते आपापसात आणि सरकारच्या नजरेच्या पुढे सुद्धा काय असेल, समान असेल. आणि हेच सांगते आपल्याला आर्टिकल 40, 50, 60, 70 आणि 18 राईट टू इक्वॅलिटी. मीन्स ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईटमधून राईट टू इक्वॅलिटी बघत आहे, तर ह्या राईट टू इक्वॅलिटीमध्ये आपल्याला समजायला पाहिजे की याच्यामध्ये काय जे आर्टिकल्स आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे, दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ सम आर्टिकल्स लाईक 14, 15, 16, 17 ओके आणि 18. प्रत्येक आर्टिकल काही विशेष गोष्टी सांगून जाते. बघा, आपल्या संविधानामध्ये पहिले काय सांगितलेलं आहे, राईट टू इक्वॅलिटी दिलेलं आहे. फंडामेंटल राईट्समध्ये राईट टू इक्वॅलिटी. आणि राईट टू इक्वॅलिटीमध्ये जे आर्टिकल 14 आहे, जे आपल्याला काय सांगते, आर्टिकल 14 सांगते इक्वॅलिटी बिफोर द लॉ, इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रोटेक्शन ऑफ लॉ. दोन्हीही कन्सेप्ट समजलं पाहिजे आपण. इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. याला थोडंसं समजून घेऊ, इलॅबोरेट करून घेऊ. मराठीमध्ये याचा अर्थ होते कायद्याच्या समोर सर्व समान. कायद्याच्या लॉ मीन्स ॲक्टच्या जो काही कायदा पार्लमेंट पारित करेल त्या कायद्याच्या समोर सर्व कसे राहील, कायद्याच्या समोर सर्व समान आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं सर्वांना समान संरक्षण. सर्वांना समान संरक्षण. काय कन्सेप्ट आहे बघा. आर्टिकल 40 सांगते आपल्याला की इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मीन्स कायद्याच्या समोर सगळे लोक समान राहील. स्टेट कोणत्याही याच्याहून डिस्क्रिमिनेशन करणार नाही. देन इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. जेव्हाही लॉ बनवला जाईल तर त्याचं इक्वल प्रोटेक्शन हे सगळ्या नागरिकांना प्रोव्हाइड केलं जाईल. या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला समानता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे नागरिकांमध्ये, राज्याच्या पुढे सुद्धा आणि आपसात सुद्धा. Article 40 says that the state shall not deny to any person equality before the law or the equal protection of law within the territory of the India. हे वर्ड्स थोडंसं इम्पॉर्टंट आहे. वर्ड्स की विदिन द टेरिटरी म्हणजे राज्य, स्टेट मीन्स देश. राज्य कोणत्याही व्यक्तीले डिनाय करू शकत नाही, नाकारू शकत नाही. कायद्याचं त्याला समान संरक्षण, एक तर कायद्याचं त्याला समान संरक्षण भेटणं आणि प्रत्येक कायद्याच्या पुढं ते सारखे असणं. हे गोष्ट विदिन अ टेरिटरी म्हणजे आपल्या देशाच्या आतमध्ये. टेरिटरी बघा, टेरिटरी ही कन्सेप्ट आहे ना, थोडीशी ब्रॉड आहे. हे नंतरच्या याच्यात आपल्याला जे फक्त एवढं लक्षात ठेवा की युनियनपेक्षा ब्रॉड कन्सेप्ट आहे टेरिटोरीची जे ब्रॉड कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पीओके पाक व्याप्त काश्मीर आपल्या याच्यामध्ये येत नाही,
बट तरीसुद्धा त्याला आपण आपली टेरिटरी म्हणतो का POK काय आहे इंडियाचं टेरिटरी आहे, बट ते आपल्या युनियनचा भाग नाही आहे. सो या ठिकाणी आपल्याला समजून घेतलं पाहिजे थोडंसं की ही जे कन्सेप्ट आहे ही कशी आहे, थोडीशी समजून घेण्याची कन्सेप्ट आहे. ओके. दिस प्रोव्हिजन कन्फर्म्स राईट 1 मिनिट. ओके. तर हे कन्सेप्ट कशी आहे, धिस प्रोव्हिजन कन्फर्म राईट्स ऑन ऑल पर्सन वेदर सिटीजन ऑर अ फॉरेनर. एक IMPA लक्षात ठेवा या ठिकाणी की जे आर्टिकल 14 आहे हे आपल्या देशाच्या नागरिकाला लागू आहे आणि फॉरेनर असो की इंडियन सिटीजन असो, दे बोथ आर लिएबल टू फ्रंट ऑफ धिस आर्टिकल. दोन्हीही ते सारखे आहे या आर्टिकलच्या पुढं. आणि मोर युअर द वर्ड्स पर्सनबद्दल जर बोलायचं झालं तर त्या पर्सनच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा बघा लॉची काय हे असते की पर्सन याच्यामध्ये नुसतं व्यक्ती नाही येत, तर त्याच्यामध्ये स्टॅट्युटरी कोऑपरेशन येते, कंपनी येते है ना, कंपनीज येते, रजिस्टर सोसायटीज येते, अँड एनी टाईप ऑफ लिगल पर्सन. म्हणजे पर्सनच्या डेफिनेशनमध्ये नुसतं पर्सन नाही येत, तर पर्सनच्या डेफिनेशनमध्ये कंपनीजसुद्धा होते, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनचा सुद्धा समावेश होते. देन त्याच्यानंतर ज्या अदर टाईप्स ऑफ लिगल पर्सन आहे, लिगल अदर टाईप्स म्हणजे लिगल जे काही बॉडीज वगैरे असन त्या सगळ्यांचा पर्सनच्या डेफिनेशनमध्ये हे होते. दुसरी गोष्ट का जे हे इक्वेलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण, ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण 2 देशांकडून घेतलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल जे इक्वेलिटी बिफोर द लॉ आहे हे आपण ब्रिटिश ओरिजिन कन्सेप्ट आहे, म्हणजे ब्रिटनच्या इकडून आलेली आहे. आणि जे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे ही कन्सेप्ट, इक्वल प्रोटेक्शन लॉ ही कन्सेप्ट जी आहे ही USAच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनची देण आहे, म्हणजे तिथून आपण घेतलेली आहे. द फर्स्ट कन्सेप्ट काय सांगते, पहिली कन्सेप्ट काय सांगते मीन्स इक्वॅलिटी बिफोर द लॉ काय सांगते आपल्याला 4 गोष्टीचं कॅनोटेशन करते. फॉर एक्झाम्पल द absence of any special privilege in favor of any person. फर्स्ट काय सांगते, इक्वॅलिटी बिफोर द लॉ याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करत आहे. पहिले काय सांगते का द absence ऑफ एनी स्पेशल प्रिव्हिलेज इन फेवर ऑफ एनी पर्सन. कोणत्याही एखाद्या पर्सनच्या फेवरमध्ये काही स्पेशल प्रिव्हिलेज दिल्या जाणार नाही. म्हणजे इक्वॅलिटी बिफोर द लॉचा मिनिंग काय निघत आहे, पहिला निघत आहे की कोणत्याही व्यक्तीला अशी गोष्ट विशेष प्रिव्हिलेज दिल्या जाणार नाही. सेकंड, द इक्वल सबजेक्शन ऑफ ऑल पर्सन इन द ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड ॲडमिनिस्टर्ड बाय द ऑर्डिनरी लॉ कोर्ट. जे आपल्या देशातले कोर्ट्स आहे त्या कोर्ट्सच्या पुढं जे काही पर्सन राहील ते सगळे इक्वल समजल्या जाईल. म्हणजे कोर्ट जेव्हाही लॉच्या माध्यमातून सपोज जसं IPCच्या याच्यावरून वगैरे आता तर बदलले ना, बट IPCच्या याच्यावरून वगैरे सजा देत जाय कोर्ट है ना, जनतेला पर्सनला काय देते ते कन्व्हिक्शन करते, तर त्याच्या पुढं सर्वजण लॉच्या पुढं सर्व लोक कसे राहील समान राहील. सी मध्ये काय सांगितलेलं आहे, नो पर्सन वेदर रिच ऑर पुअर हाय ऑर लो ऑफिशियल नॉन ऑफिशियल इज अबाव द लॉ. कोणताही व्यक्ती काय राहणार नाही, कायद्याच्या पेक्षा मोठा राहणार नाही. मग तो अमीर असो, गरीब असो, ऑफिशियल असो, नॉन ऑफिशियल असो, सगळे लोक कसे राहील सारखे राहील. इक्वॅलिटी बिफोर द लॉ याचा सोपा अर्थ सांगायचा झाला तर कायद्याच्या पुढं प्रत्येक व्यक्ती काय राहील समान राहील. 3 कन्सेप्ट आहे, तीनही तुम्हाला समजल्या पाहिजे आणि तीनही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पहिल्या याच्यात तर हे सिम्पल आहे की कोणतेच प्रिव्हिलेज एखाद्या व्यक्तीला स्पेशल प्रिव्हिलेज काही भेटणार नाही. दुसऱ्या याच्यात का जे काही कोर्ट ऑर्डिनरी लॉच्या अंतर्गत जे काही सजा वगैरे हे केले जाते कोर्टाकडून, जे काही ऑर्डिनरी ॲडमिनिस्टर केले जाते लॉ कोर्टकडून, तर त्याच्या अंतर्गत सर्वांना सारखं समजल्या जाईल.
असं असं होणार नाही की एखाद्याला सजा देत असताना तो चांगला म्हणजे एखाद्यानं मर्डर केला आणि एखादा व्यक्ती काही स्पेशल रिच आहे किंवा चांगला अमीर आहे म्हणून त्याला कमी सजा द्या, एखादा गरीब आहे म्हणून त्याला जास्त सजा द्या, असं वगैरे नाही. सर्वांना सारख्या प्रमाणात काय दिली जाईल, सजा दिली जाईल. आणि थर्ड तर सिम्पलच आहे की कायद्याच्या पेक्षा कोणीही मोठे नाही राहणार. तो गरीब असो, फॉर एक्झाम्पल अंबानी असो, तो सुद्धा आपल्याच लेव्हलला आणि बाकीचे असो ते सुद्धा आपल्याच लेव्हलला. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये. आता दुसरी कन्सेप्ट आहे आपली, ते म्हणजे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3-4 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. काय मिनिंग होते याचं? द इक्वालिटी ऑफ ट्रीटमेंट अंडर इक्वल सर्कमस्टान्सेस बोथ इन दी प्रिव्हिलेज कन्फर्म अँड लिएबिलिटीज इम्पोज बाय दी लॉ. जर बघा नागरिकांना काय केलं जाईल, इक्वॅलिटी ठेवली जाईल ट्रीटमेंटमध्ये आणि सारख्या कंडिशनमध्ये. जर फेवरेबल कंडिशन असन म्हणजे एखादी सामान्य परिस्थिती असन, त्या सामान्य परिस्थितीमध्ये सर्व याच्यामध्ये इक्वॅलिटी ठेवली जाईल. जेव्हाही एक लॉचं अंमलबजावणी केली जाईल, मग लॉच्या अंतर्गत तुम्हाला काही विशेष प्रिव्हिलेज भेटत असन स्पेशल, किंवा काही लिएबिलिटीज तुमच्यावर लादल्या जात असन एखाद्या व्यक्तीवर, तर काय केले जाईल, त्याला त्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्या विशेष परिस्थितीमध्ये इक्वल प्रोटेक्शन दिलं जाईल. दी सिमिलर अप्लिकेशन ऑफ द सेम लॉज टू ऑल पर्सन हू आर सिमिलर सिच्युएटेड अँड बी काय सांगते, सिमिलर अप्लिकेशन ऑफ द सेम लॉज. जर लॉज असन तर सगळ्या लोकांवर सारख्या परिस्थितीमध्ये लॉचं सारखं अप्लिकेशन केलं जाईल. देन दी लाइक्स शुड बी ट्रीटेड अलाइक विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. जेव्हाही व्यक्तींना पाहिलं जाईल तेव्हा त्यांना ट्रीट केलं जाईल, जेव्हाही पर्सनली ट्रीट केलं जाईल कोणालाही, तर त्यांना त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही असं केलं जाईल. दस द फॉर्मर इज अ निगेटिव्ह कन्सेप्ट. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला समजते का पहिली कन्सेप्ट कशी आहे, थोडीशी निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इन दिस सेन्स का काय सांगत आहे ते आपल्याला, की हे करायचं नाही ते करायचं नाही, म्हणजे लोकांमध्ये भेदभाव करायचा नाही, सगळ्यांना सारखं ट्रीट करायचं, हे सांगत आहे. म्हणजे पहिल्या कन्सेप्टमध्ये इक्वॅलिटी बिफोर द लॉ, याच्या हे कशी आहे, निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. तर सेकंडवाली कशी दिसते आपल्याला, पॉझिटिव्ह कन्सेप्ट दिसते. कारण का ते काय सांगत आहे का सगळ्यांना सारखं द्या, सर्वांना सारखं ठेवा कायद्याच्या पुढं. तर ते काय दिसते आपल्याला, इक्वल प्रोटेक्शन देत असताना दिसते. सुप्रीम कोर्टनं सुद्धा सांगितलेलं आहे काय, व्हेअर इक्वल अँड अनइक्वल आर ट्रीटेड डिफरंटली आर्टिकल 40 डज नॉट अप्लाय. सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे का जर इक्वल आणि अँड अनइक्वल आर ट्रीटेड डिफरंटली, इक्वल ज्या ठिकाणी इक्वल आणि अनइक्वल यांना जर ट्रीट केलं जात असेल वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे जर ट्रीट केलं जात असेल कोणाला, तर तिथं आर्टिकल 40 काय होत नाही, अप्लाय होत नाही. ज्या ठिकाणी इक्वल आणि अनइक्वल काय करायचं आहे, ट्रीट करायचं आहे डिफरंट, त्या ठिकाणी आर्टिकल 14 अप्लाय होणार नाही. व्हाईल द आर्टिकल 14 फारबाईड लॉ क्लास लेजिस्लेशन, इट परमिट रिझनेबल क्लासिफिकेशन ऑफ अ पर्सन, ऑब्जेक्ट अँड ट्रान्झॅक्शन्स बाय दी लॉ. बघा पहिले सांगितलं का जे काही आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहे हे कसे आहे, रिझनेबल आहे. तर याच्यावर सुद्धा काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे. फॉर एक्झाम्पल इक्वॅलिटी ठेवण्याचा पूर्ण राईट आहे. आर्टिकल 40 सांगते का जनतेमध्ये इक्वॅलिटी ठेवली आहे. बट क्लास लेजिस्लेशन ज्यावेळेस एखाद्याचं सपोज काही एक ग्रुप आहे तो मागासलेला आहे, तर त्यांना काही विशेष सवलती आपलं गव्हर्नमेंट देऊ शकते. कशाच्या बेसवर तर बघा आर्टिकल 14 फॉरबाईट केल्या जाऊ शकते किंवा थोडंसं त्याला तिथं त्याचा वापर टाळल्या जाऊ शकते जर लॉनं एखादी गोष्ट एखाद्याच्या फेवरमध्ये बनवली असेल आणि तशी इम्पॉर्टंट असेल त्यावेळेस. बट द क्लासिफिकेशन शुड नॉट बी आर्बिट्री. क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, लॉनं क्लासिफिकेशन केलं, तुम्ही एखादा लॉ बनवला त्यानं क्लासिफिकेशन केलं जनतेमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये लोकांमध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशन केलं, दॅट इज इनफ. बट
बट ते करत असताना ते कसं नसलं पाहिजे, आर्बिट्री नसलं पाहिजे, है ना. द थिंग्स इज नॉट बी आर्बिट्री, आर्टिफिशियल और एवॅसिव, रादर इट शुड बी बेस्ड ऑन अँड इंटेलिजिबल डिफरन्शियल अँड सबस्टॅन्शियल डिस्टिंक्शन. तर ते कशावर बेस असली पाहिजे, इंटेलिजिबल डिफरन्शिएशन असलं पाहिजे, सबस्टॅन्शियल डिस्टिंक्शन असलं पाहिजे. म्हणजे एक तर बौद्धिक तत्वावर ते गोष्ट पडणारी असली पाहिजे की ठीक आहे बा. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, आपल्या इथं बायांना आरक्षण दिलं जाते, तर तिथं आपण नाही म्हणत है ना, बायांना आरक्षण म्हणजे विमेन्सला आपण काही प्रमाणात सूट देतो बऱ्याचशा गोष्टींमध्ये. त्यावेळेस आपण असं नाही म्हणू शकत की आमच्या आर्टिकल, माणसं असे नाही म्हणू शकत की आर्टिकल 14चा काय होत आहे, व्हायलेशन होत आहे. व्हाय नाही म्हणू शकत आपण, बिकॉज आपल्याला माहीत आहे की विमेनवर हजारो वर्ष म्हणजे त्या बंदिस्त राहिल्या, त्यांच्या प्रोग्रेससाठी, त्याच्या ग्रोथसाठी, की त्या पुढं आल्या पाहिजे, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी काही गोष्टींमध्ये त्यांना कन्सेशन देणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठीच आपण काय करतो, आपण त्यांना काही रिझर्वेशन देतो. तर या ठिकाणी आर्टिकल 14चं तर व्हायलेशन करत आहे, बट आर्टिकल 14चं व्हायलेशन होत असूनही ते कशा बेसिसवर आहे, एक तर इंटेलिजिबल डिफरन्शिएशन केलेलं आहे आपण, किंवा सबस्टेन्शियल डिस्टिंक्शन केलेलं आहे. सबस्टॅन्शियल डिस्टिंक्शन मीन्स की एका वुमेनला दिलेलं आहे स्पेशल, आपण सर्वच वुमेनना काय केलेलं आहे तसं दिलेलं आहे. तर हे आहे तुमचं इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. देन त्याच्यानंतर एक कन्सेप्ट बघा पुढे येते, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. हे काय आहे बघा, एक ब्रिटिश अधिकारी, एक ब्रिटिश पॉलिटिशियन आहे ज्यांचं नाव आहे A.V. डिकाय. ठीक आहे, A.V. डिकाय यांनी त्यांची जे थेअरी आहे, त्यांची जे आहे रूल ऑफ लॉ, या रूल ऑफ लॉमध्ये काय केलेल्या 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. रूल ऑफ लॉमध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. जसं फर्स्ट गोष्ट सांगितली आहे त्यांनी की अब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर दॅट इज नो मॅन कॅन बी पनिश एक्सेप्ट फॉर अ ब्रीच ऑफ लॉ. रूल ऑफ लॉचा अर्थ काय होते, किंवा इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, या कन्सेप्टमध्ये आपण या A.V. डिकायच्या 2 गोष्टी कन्सिडर केलेल्या आहे. आपल्या या आर्टिकल 40मध्ये 2 गोष्टी कन्सिडर केल्या आहे, की रूल ऑफ लॉ, आणि ते सांगितलं आहे त्यांनी रूल ऑफ लॉमध्ये. तर रूल ऑफ लॉमध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी. पहिली गोष्ट, का कोणालाही आर्बिट्ररी म्हणजे मनमानीनं कोणालाही स्टेट काय करणार नाही, पनिश करणार नाही मनमानी करून, जोपर्यंत तो एखादा गुन्हा करत नाही. ठीक आहे, जोपर्यंत तो कायदा तोडत नाही तोपर्यंत काय केलं जाणार नाही, त्याला कोणत्याही प्रकारची पनिशमेंट दिलं जाणार नाही एखाद्या व्यक्तीला. इक्वॅलिटी बिफोर द लॉ दॅट इज इक्वल सब्जेक्शन ऑफ ऑल सिटीजन, रिच or poor, high or low official, non-official, to ordinary law of the land administered by the ordinary law courts. बघा, कोणताही व्यक्ती असेल त्याला कायद्याच्या पुढे समान ठेवलं जाईल. मग तो गरीब असो, अमीर असो, ऑफिशियल असो, नॉन ऑफिशियल असो, जे काही ऑर्डिनरी लॉज आहे, जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे आपलं, त्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या पुढं त्याला काय केलं जाईल, समान ठेवल्या जाईल. थर्ड नंबरवर सांगितलेलं आहे, द प्रायमसी ऑफ द राईट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स दॅट इज द कॉन्स्टिट्यूशन इज द रिझल्ट ऑफ राईट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज डिफाईन अँड इन्फोर्स बाय द कोर्ट्स ऑफ लॉ रादर दॅन द कॉन्स्टिट्यूशन बिगिन द सोर्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स राईट्स. बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशननं काय केलेलं आहे, आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. Primacy of the right of the individual, that is the constitution, is the result of the rights of the individuals as defined, that enforced by the courts rather than the constitution being the source of individuals rights. म्हणजे प्रायमरी हे दिलेलं आहे आपल्या इथं, की कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय केलेलं आहे आपण, इंडिव्हिज्युअल्स व्यक्तीचे राईट्स मेन्शन केलेले आहे. आणि कोर्ट सुद्धा काय करते, इन्फोर्स केले जाते ते बाय कोर्टकडून, ना की एखाद्या
इंडिव्हिज्युअल म्हणजे एखाद्या दुसऱ्या सोर्सकडून, इंडिव्हिज्युअल सोर्सकडून. तर जर एखाद्याचे जर राईट्स हे झालेले असन, एक तर आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले आणि जर राईट्स व्हायलेशन झालेले असन तर कोर्ट्सकडून ते हे केले जाते. बघा यामधल्या दोन कन्सेप्ट, हे जे फर्स्ट कन्सेप्ट आहे आणि हे जे सेकंड कन्सेप्ट आहे, या दोन कन्सेप्ट तर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्वीकारल्या, थर्डवाली आपण स्वीकारलेली नाही आहे. तर ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट, द फर्स्ट अँड सेकंड एलिमेंट आर अप्लिकेबल इन द इंडियन सिस्टम. ओके. The Supreme Court held that rule of law is embodied in Article 14 is a basic feature of the Constitution, hence it cannot be destroyed even by an amendment. बघा, सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की रूल ऑफ लॉ हे कन्सेप्ट जे आहे आपल्या कशामध्ये आहे, आपल्या आर्टिकल 14 मध्ये आहे. आणि हे आपली जे बेसिक स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. त्या बेसिक स्ट्रक्चरचा काय भाग आहे. बेसिक स्ट्रक्चरचा भाग असल्यामुळं ते डिस्ट्रॉय नाही केलं जाऊ शकत. ते डिस्ट्रॉय केलं जाऊ शकत नाही. मग ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून सुद्धा काय केलं जाऊ शकत नाही, डिस्ट्रॉय केलं जाऊ शकत नाही. बट बघा एवढंही असून आर्टिकल 14च्या याच्यात आपल्याला दिसते का काही लोकांना वगळण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, काही लोकांना ॲब्सोल्यूट नाही आहे, काही याच्यावर एक्सेप्शनल आहे. कोणते कोणते एक्सेप्शन आहे याच्यात, तर राईट टू इक्वॅलिटीमध्ये एक्सेप्शन जर पाहायचं झालं, इक्वॅलिटी राईट टू इक्वॅलिटी नाही म्हणता येत आपल्याला, बट इक्वॅलिटीच्या याच्यात आर्टिकल 14ला कोणते कोणते एक्सेप्शन आहे. तर बघा आपल्या देशाचे जे प्रेसिडेंट आहे आणि जे गव्हर्नर असते प्रत्येक राज्याचे, यांना काही राईट्स दिलेले आहे. त्यांना काही राईट्स भेटते आर्टिकल 361च्या अंतर्गत. म्हणजे आर्टिकल 361च्या अंतर्गत यांना काही स्पेशल प्रिव्हिलेज भेटलेले आहे, काही इम्युनिटीज भेटलेल्या आहे, काही खास गोष्टी त्यांना भेटलेल्या आहे की ते आपल्यापेक्षा डिफरंट आहे. पहिली गोष्ट जसं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल, द प्रेसिडेंट अँड गव्हर्नर इज नॉट आन्सरेबल इन एनी कोर्ट फॉर एक्झरसाइज अँड परफॉर्मन्स ऑफ द पॉवर अँड ड्युटीज ऑफ हिज ऑफिस. गव्हर्नर असो की आपल्या देशाचा प्रेसिडेंट असो, तो त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यानं कोणतं काम केलं या गोष्टीसाठी ते कोणत्याही कोर्टामध्ये त्यांना ॲन्सरेबल नाही की त्यांना कोर्टामध्ये आपण बोलवू आणि मग ते ॲन्सर करण, असं बिलकुल नाही आहे. नो क्रिमिनल प्रोसिडिंग शाल बी इन्स्टिट्यूट or continue against the president or the governor in any court during his term. IMPI लक्षात ठेवायचं आहे बरोबर का, कोणत्याही प्रकारची क्रिमिनल प्रोसिडिंग जोपर्यंत ते पदावर आहे तोपर्यंत त्याच्या विरुद्ध कोणतीही क्रिमिनल प्रोसिडिंग म्हणजे फौजदारी गुन्हा चालवला जाणार नाही, ही इम्युनिटी आहे. नो प्रोसेस फॉर द अरेस्ट और imprisonment of the president or the governor shall be issued from any court during his term of office. जोपर्यंत ते पदावर आहे त्यांना अरेस्ट करणं किंवा कैद करणं अशासारख्या कोणत्याही प्रकारचं काय केलं जाणार नाही, कोणत्याही कोर्टकडून त्यांच्या टर्म ते ज्या म्हणजे जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत त्यांना अरेस्ट वगैरे केलं जाणार नाही. आणि अशी अरेस्ट करण्याची काय केली जाणार नाही, इश्यू केल्या जाणार नाही, वॉरंट इश्यू केल्या जाणार नाही. सिव्हिलच्या याच्यात लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला इथं दिसून येते का क्रिमिनल बाबतीत त्यांना फुल इम्युनिटी आहे, क्रिमिनल बाबतीत म्हणजे क्रिमिनल केसेसच्या याच्यामध्ये त्यांना पूर्ण इम्युनिटी आहे. बट सिव्हिल याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे बघा. नो सिव्हिल प्रोसिडिंग अगेन्स्ट द प्रेसिडेंट ऑर द गव्हर्नर शॅल बी इन्स्टिट्यूटेड ड्युरिंग हिज टर्म ऑफ ऑफिस इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ any act done by him in his personal capacity, whether before or after the enter of his office. बघा, पर्सनल कॅपॅसिटी म्हणजे की त्यांनी त्यांच्या पर्सनल याच्यामध्ये जरी काय केलं, प्रेसिडेंट आणि गव्हर्नरनं त्यांच्या पर्सनल याच्यामध्ये जरी काही सिव्हिल हे केलेले असेल, सिव्हिल काही क्राईम केलेले असेल, तर ते सुद्धा काय केले जाणार नाही, म्हणजे त्यांच्यावर सुद्धा प्रोसिडिंग चालू आहे, सिव्हिल प्रोसिडिंग सुद्धा चालवली जाणार नाही जोपर्यंत ते त्या पदावर आहे तोपर्यंत. बट वेदर बिफोर ऑर आफ्टर द इंटरिंग अपॉन हिज ऑफिस अंटिल द एक्सपायरेशन ऑफ 2 months नेक्स्ट आफ्टर नोटीस हॅज बीन डिलिव्हर्ड टू हिम.
पण हे कधीपर्यंत आहे त्यांना? जर त्यांच्यावर चालवायची असेल, प्रोसिडिंग चालवल्या जाईल, बट कधी? अंटिल द एक्सपायरेशन ऑफ 2 months नेक्स्ट आफ्टर द नोटीस, की त्यांना नोटीस दिल्यानंतर 2 महिन्याच्या नंतर, आफ्टर द नोटीस, जोपर्यंत त्यांना नोटीस देत नाही आणि 2 महिन्याचा काळ उलटल्यानंतरच त्यांच्यावर काय केली जाईल, मग कारवाई केल्या जाईल, म्हणजे त्यांना ते लिएबल राहील. तर हे सिव्हिल याच्यामध्ये थोडंसं लक्षात ठेवा, क्रिमिनल याच्यामध्ये तर सिव्हिल याच्यामध्ये थोडेसे त्यांना डाऊन दिसते आपल्याला, की थोडेसे कमी अधिकार भेटलेले आहे. म्हणजे 2 महिन्याची नोटीस दिल्यानंतर, 2 महिन्याची नोटीस दिल्यानंतर त्यांना त्याचा जवाब म्हणजे उत्तर द्यावं लागू शकते. त्याच्यानंतर पुढचं बघा काय, जर बघा एखादा जर पर्सन असेल, नो पर्सन शॅल बी लिएबल टू एनी सिव्हिल ऑर क्रिमिनल प्रोसिडिंग इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ द पब्लिकेशन लक्षात ठेवा, इन अ न्यूजपेपर ऑफ अ सस्टेनेबल ट्रू रिपोर्ट्स ऑफ एनी प्रोसिडिंग of either house of the parliament or either house of the legislature of the state. आर्टिकल 361A. 361च्या अंतर्गत कोणाला भेटलाय? प्रेसिडेंट अँड गव्हर्नर. 361A च्या अंतर्गत कोणाला भेटलेला आहे? हे पर्सनले भेटलेलं आहे. बघा, कोणताही पर्सन, कोणताही एखादा व्यक्ती असेल आणि तो व्यक्ती, कोणताही एखादा व्यक्ती असेल, तो जर खरी रिपोर्टिंग करत असेल, म्हणजे ट्रू रिपोर्टिंग जर तो करत असन, न्यूजपेपरमध्ये करत असन, किंवा पार्लमेंटमध्ये जे कामकाज झालं किंवा स्टेट लेजिस्लेचरमध्ये जे कामकाज झालं तो पब्लिश करू शकते ते, आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची काय केलेलं जाणार नाही, क्रिमिनल प्रोसिडिंग चालवली जाणार नाही जर तो असा करत असेल तर. नो मेंबर ऑफ द पार्लमेंट शॅल बी लिएबल टू एनी प्रोसिडिंग इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनीथिंग सेड ऑर any vote given by him in the parliament or any committee thereof. बघा, जर पार्लमेंटचा मेंबर असेल तर आर्टिकल 105च्या अंतर्गत त्याने प्रोसिडिंगमध्ये काय भाग घेतला पार्लमेंटमध्ये, त्यानं कोणाला वोटिंग दिली, ह्या कोणत्याही गोष्टीवर काय केलं जाणार नाही, प्रोसिडिंग चालवल्या जाणार नाही कोणत्याही कोर्टात. ही इम्युनिटी भेटली आहे 105च्या अंतर्गत. आपले जे पार्लमेंटचे जे काही मेंबर्स आहे त्यांना. नो मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर, ते सेम ॲज 194च्या अंतर्गत जे पार्लमेंटच्या मेंबरले भेटले आहे, म्हणजे मिनिस्टर ऑफ पार्लमेंटले भेटले, MPsले, ते MLCले सुद्धा, म्हणजे MLAले सुद्धा काय भेटलेलं आहे, MLAला म्हणजे मिनिस्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला सुद्धा काय भेटले, 194च्या अंतर्गत तेच राईट भेटलेले आहे का ते काय बोलते, कोणाला वोटिंग करते स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, त्याच्यावर 194च्या अंतर्गत कोणत्याही प्रकारची प्रोसिडिंग चालवले जाणार नाही. एक आहे आर्टिकल 31C. बघा, आर्टिकल 31C सांगते काय, सांगते का एक्सेप्शन दिलेलं आहे, की आर्टिकल 40ला एक्सेप्शन दिलेलं आहे या आर्टिकल 31C मध्ये. इट प्रोव्हाइड दॅट द लॉ मेड बाय द स्टेट फॉर इम्प्लिमेंटिंग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कंटेन्ड इन क्लॉज B अँड क्लॉज C ऑफ द आर्टिकल 39. बघा, आर्टिकल 39 DPSPचा भाग आहे. DPSP म्हणजे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा भाग आहे ना, राज्य निर्देशनाची मार्गदर्शक तत्वे शायद असं मराठीमध्ये. तर ते DPSPचा भाग आहे, आणि DPSPचा भाग असल्या कारणानं याच्यामध्ये का नाही ABCD असे सेक्शन आहे. सध्या तरी आपण एक लक्षात ठेवा, C सेक्शन आणि D सेक्शन, इक्वल प्रोटेक्शन, इक्वल लिगल राईट्स महिलांना, आणि फ्री अँड इक्वल फेअरेबल लिगल राईट्स अँड डेव्हलपमेंट ऑफ विमेन अशासारखे सेक्शन आहे आपल्या 39 मध्ये. तर काय सांगितलं आहे का, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटला आर्टिकल Cले इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा 39च्या आर्टिकल Dले इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जर लॉ बनवल्या जात असन आणि ते डिस्क्रिमिनेशन सुद्धा करत असन, तर केवळ डिस्क्रिमिनेशन करते या कारणावरून, या दोन डिस्क्रिमिनेशन करते या कारणावरून आर्टिकल 14चं व्हायलेशन होत आहे, म्हणून कोर्टात कोणी जाऊ शकत नाही किंवा कोणीही ते व्हायलेशन मानल्याच जाणार नाही. का? कारण आर्टिकल 31C काय सांगितलेलं आहे का, स्टेटला काही राईट्स आहे का ते आर्टिकल 49
सी आणि आर्टिकल 49D तहत काही लॉज बनू शकते त्या ग्राउंडवर. या दोन याच्यावर गव्हर्नमेंटनं जर लॉ बनवले तर त्याला चॅलेंज करण्यासाठी तुम्ही काय करू शकत नाही, की असं म्हणू शकत नाही की आमच्या आर्टिकल 14चं व्हायलेशन झालेलं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टने एकदम साध्या भाषेत सांगितलं का ज्या ठिकाणी आर्टिकल 31C येते त्या ठिकाणी आर्टिकल 40 काय होते, राहत नाही. ओके, तर असं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. देन द फॉरेन सोवरेन रूल्स, ॲम्बॅसेडर अँड डिप्लोमेट्स एन्जॉय इम्युनिटीज क्रिमिनल अँड सिव्हिल प्रोसिडिंग. बघा थोडंसं इथं समजून घ्या. जसं फॉरेन सॉवरेन म्हणजे काय, का फॉरेनर व्यक्ती जर आपल्या देशात येत असन, रुरल्स असन दुसऱ्या देशाचे, जसं आपल्या इथं ॲम्बॅसेडर असते है ना, राजदूत असं म्हणतो आपण त्याला. सपोज अमेरिकेचे ॲम्बेसी असते आपल्या इथं दिल्लीला जिथं, आणि आपली ॲम्बेसी असते अमेरिकेमध्ये. तर तिथं जे कर्मचारी वगैरे असते त्यांना काय भेटते, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सिव्हिल किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग लावल्या जात नाही. का नाही लावल्या जात, कारण असं समजलं जाते का ते जे आहे म्हणजे ते व्यक्ती किंवा ते जे जागा आहे, सपोज आपल्या इथं जर अमेरिकेची USA ची जर ॲम्बेसी असन तर ते काय समजलं जाते का USA ची ॲम्बेसी हे त्यांची टेरिटरी समजल्या जाते, आणि आपली जर ॲम्बेसी अमेरिकेमध्ये असन तर ते आपली टेरिटरी कन्सिडर केल्या जाते. तर त्याच्यावर जो लॉ चालते त्या जागेमध्ये, कारण टेरिटरी ते तिथची आहे, तर तिथं जो लॉ चालते म्हणजे आपल्या दिल्लीला जर अमेरिकेची ॲम्बेसी असेल तिथे जे लॉ चालते तिथे अमेरिकेचे लॉ चालते त्या ॲम्बेसीमध्ये, आणि आपली जर ॲम्बेसी अमेरिकेमध्ये असेल तर तिथं ज्या ॲम्बेसीमध्ये लॉ चालते ते इंडियन लॉ चालते. ओके, तर असं द UNO युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन अँड इट एजन्सीज एन्जॉय दी डिप्लोमॅटिक इम्युनिटीज. ठीक आहे, जर युनायटेड नेशनच्या काही एम्बेसीज असन तर त्या डिप्लोमॅटिक इम्युनिटीज काय करते, हे करते. तर अपेक्षा आहे तुम्हाला सगळेले जो हा इश्यू मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्टिकल 14 आपण डिटेल पाहिलेला आहे, त्याचे इम्युनिटीज पाहिलेले आहे, काय काय आहे तर कोणाकोणाला इम्युनिटीज भेटलेल्या आहे. ठीक आहे, आर्टिकल 361 आर्टिकल 361A. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे बघा, न्यूजपेपरवाल्यासाठी वगैरे ते आर्टिकल 361चा सहारा घेऊन न्यूजपेपर वगैरे छापत असते. देन त्याच्यानंतर आर्टिकल 105, आर्टिकल 194. ओके, तर हे सगळे आर्टिकलसुद्धा काय करायचे आहे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. त्या आर्टिकल 39C आणि D हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. तर DPSPमध्ये तर ते डिटेल बघूच, बट काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. देन नेक्स्ट आर्टिकल आहे आपलं आर्टिकल 15. काय सांगते, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टेन ग्राउंड. तर हे आपलं नेक्स्ट चॅप्टरमध्ये येणार आहे. नेक्स्ट जेव्हा ही व्हिडिओ बनवेन मी त्यावेळेस हे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल. अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळं समजत असेल. बघा हिंदीवरून आपण मराठीमध्ये आलो की मराठी मुलांना काही हेल्प होईल, बट बघू आपण कितपर्यंत पोरांचा रिस्पॉन्स भेटते. दुसऱ्या सब्जेक्टवर बघू काही आणता येते काय, तर काही करता येते काय प्रयत्न तर. बट आर्टिकल 14 खूप इम्पॉर्टंट आहे. अपेक्षा करतो तुम्हाला आर्टिकल 14 सगळं समजलं असेल. इक्वेलिटी बिफोर द लॉ काय, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ काय, देन रूल ऑफ लॉ काय, कुठून घेतलं है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.